की बऱ्याच वर्षानंतर इतक्या बिग प्रोडक्शन हाऊसचा भाग व्हायला मला मिळालाय. लॉकडाऊनमुळे बरेच म्हणजे मला वाटतं दोन अडीच वर्ष आम्ही घरीच होतो. मला पुन्हा एक त्या ट्रॅकवर यायला, करिअरच्या छान ट्रॅकवर यायला संधी मिळाली रानबाजारमुळे. आधी नाटकात काम करायची ऑफर आली होती मला. कॉलेज संपल्या त्यावेळेस मी घाबरले होते. ते आपल्या भाषेपासून, आपल्या पर्सनॅलिटी पासून तुमचं साधा वॉक असेल त्याच्यावर काम केलं जातं. नमस्कार, मी प्रायक्ता चिटणीस. आपल्यासोबत आहे नम्रता गायकवाड. नम्रता, मला सांग की आपण भरपूर वर्षापासून भेटतोय, तर नेहमी तुझं होतं की मला एक चांगलं मोठं प्रोजेक्ट हवं आहे. आज तुझं स्वप्न पूर्ण झालं असं वाटतंय तुला? हो, अगदीच. कारण प्रोजेक्ट्स आधीही केले होते, मोठेच होते तेही. आणि मला असं वाटतं की बऱ्याच वर्षानंतर इतक्या बिग प्रोडक्शन हाऊसचा भाग व्हायला मला मिळालाय बाई ग या चित्रपटाच्या निमित्ताने. त्यामुळे हो, आणि कलाकार म्हणून आम्हाला सतत ते वाटतच असतं ना, ती भूक आमची नेहमीच असते की छान करायचंय, मोठं करायचंय, छान करायचं, मोठं करायचं. ते मिळालं आणि आय एम डुईंग इट. म्हणजे आय एम रिअली हॅपी. मला सांग, मधला भरपूर काळ गेला, तर मग त्यामध्ये ते म्हणतात ना, मग ऑडिशन सुरू होते का? तुला येत होत्या भूमिका, तुला आवडत नव्हत्या? काय घडत काय होतं या सगळ्यामध्ये? नाही, ऍक्च्युली कसं झालं की लॉकडाऊनमुळे बरेच म्हणजे मला वाटतं दोन अडीच वर्ष आम्ही घरीच होतो. पण येस, कारण आपली फील्ड आमची अशी आहे की वर्क फ्रॉम होम पण होऊ शकत नव्हतं. पण त्या दरम्यान येस, आम्ही रील्स करायचो. त्या माध्यमातून ॲक्टिंगचं स्किल काहीतरी वेगळं करायचं. मी कविता फेसबुकवर पोस्ट केली होती, तर ते कविता किंवा असं कलाकृती चालूच होती. पण त्या दरम्यान मला वाटतं रानबाजार नावाची माझी वेबसिरीज आली आणि त्यावेळेस मला वेबसिरीजचं महत्त्व कळलं. बिकॉज त्याच्या आधी मी वेबसिरीजला करू की नको असं डायसी होते. पण मला जेव्हा कळलं की नाही, वेबसिरीजच चालतात, कारण की रानबाजार त्यावेळेस भरपूर चालले. त्याच्यामुळे मला पुन्हा एक त्या ट्रॅकवर यायला, करिअरच्या छान ट्रॅकवर यायला संधी मिळाली रानबाजारमुळे. आणि मला त्या लॉकडाऊनच्या दरम्यान कळालं की नाही, वेबसिरीजच आपण घरी बसल्या बसल्या नेटफ्लिक्स, ॲमेझॉन सगळे आपण हे वेबसिरीज बघत होतो. म्हटलं आता याचं महत्त्व आहे आणि याच्यात आपल्याला काम करायला मिळतंय. मला वाटतं लॉकडाऊन संपल्या म्हणजे सुरुवातीलाच रानबाजारचं शूटिंग सुरू झालं आणि आमचं वेबसिरीज रिलीज झालं. मला सांग, म्हणजे तुझ्या घरातलं कोणीच या क्षेत्रात नव्हतं, तर सुरुवातीला तुला या क्षेत्रामध्ये पाय रोवणं कितपत कठीण होतं सगळं? कठीण म्हणण्यापेक्षा ना, मला असं वाटलं की ॲक्सिडेंटली आय केम इन टू दिस इंडस्ट्री. पण मला वाटतं इंडस्ट्रीनेच मला असं बोलवलं की काय. याचं कारण सांगते मी. माझ्या अख्ख्या खानदानामध्ये कोणी मराठी म्हणजे इंडस्ट्रीतच नाही आहे, फिल्म इंडस्ट्रीचा भाग नाही आहे, काहीही म्हणून नाही आहे. म्हणजे लेखक वगैरे किंवा डान्सर कोरिओग्राफर कोणीच नाही, मीच एकमेव अशी आहे. आणि याच्यामध्ये असं झालं की मी आधी नाटकात काम करायची ऑफर आली होती मला. कॉलेज संपल्या त्यावेळेस मी घाबरले होते. कारण आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये थोडासा टॅबू असतो ना, फिल्म इंडस्ट्री म्हणजे हे ते असंच काहीसं. मी सामान्य घरातून आलेलीच मुलगी आहे, तर मी घाबरले आणि मी नाही म्हणाले. पण माझी आई कलाप्रेमी होती. आईने मला सांगितलं की ऍटलिस्ट जाऊन बघ, तशी सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर गावी जाण्यापेक्षा तू ऍटलिस्ट जाऊन बघ, नाही आवडलं तर निर्णय तुझा. मी तरी नाही म्हणत होते. तिने असं पुश केलं मला. मी गेले आणि मला नाटकाचं वर्कशॉप सुरू होतं, अशोक सम्मेळनचं होतं ते. तर ठाण्याला गेले, कल्याणला राहायचं मी. तिथे गेल्यावर कळलं की अरे, इथे आपल्या भाषेपासून, आपल्या पर्सनॅलिटी पासून तुमचं साधा वॉक असेल त्याच्यावर काम केलं जातंय. आणि आय एम काइंड ऑफ अ गर्ल की मला नेहमी काही ना काही नवीन शिकण्याची खूप हौस. त्यामुळे मला असं रुटीन लाईफमध्ये नव्हतंच हे करायचं काहीतरी करिअर. म्हटलं हे शिकायला तरी मिळतंय, निदान आपण वर्कशॉप अटेंड करून नंतर सांगूया नाही करायचं. पण मी इतकी रुळले, मला इतकं शिकायला मिळालं, पर्सनॅलिटी डेव्हलप झाली. आणि मग कळलं की बापरे, आपण जे ऍक्टिंग बघतो, फिल्म्स, नाटक बघतो, ते काही सोपा कारभार नाहीये, प्रचंड मेहनत लागते. पण ती मेहनत करून झालं म्हणजे जेव्हा ते पडद्यावर येतं किंवा नाटक रूपात ते आपल्याला स्टेजवर बघायला मिळतं, त्यावेळेस असं समाधान मिळतं. आणि ते काहीसं माझं पहिलं नाटक होतं ज्ञानोबा माझा, या नाटकातून झालं. आणि मग मला त्याची ओढ लागली ऍक्टिंग विषयी. आणि मग आय स्टार्टेड गिव्हिंग ऑडिशन्स. आणि मला वाटतं मंगळसूत्र माझी पहिली सिरियल. आणि मग सगळे सिनेमे येत गेले. म्हणजे तुझ्या करिअरमध्ये सगळ्यात मोठा हात तुझ्या आईचा आहे. येस, मी हे मम्मीला पण सांगते आणि मम्मी फील प्राऊड अबाउट इट. मला सांग, आपण बाई ग या दोन अर्थाने, म्हणजे बाई ग हा शब्द प्राऊड म्हणून वापरतो किंवा बाई ग तू हे का केलं,
तुझ्या आयुष्यात अशा कधी तू मुमेंट ऐकल्यात का किंवा तुझ्या आयुष्यात आल्यात का अशा? हो आल्यात ना, बिकॉज सी बाई हे उद्गारवाचक आहे, मग त्या सिच्युएशन मध्ये असतं ते. म्हणजे कधी असं वाटतं की अरे बाई ग काय हे, किंवा बाई ग काय, आश्चर्यकारक पण असतं, असं आहे ते वेगवेगळ्या इमोशन्सशी रिलेटेड. तर माझ्या आयुष्यात म्हणजे आता अगं हल्लीच म्हणजे आम्ही प्रमोशन करत होतो सिनेमाविषयीचं, तर पुण्याला जात होतो आणि दीप्ती देवी माझ्या बाजूला बसली होती सीट गाडीमध्ये. तर मग मी माझा फोन असं जस्ट चाळत होते आणि मी म्हटलं यार माझी फोन मेमरी फुल झाली ग दीप्ती, मला फोटो काढायचे. तर ती बोलली का ग काय झालं? म्हटलं यार एवढं म्हणजे साधे ऍप पण मला डिलीट करावे लागतात. तर मी म्हटलं की फोन मेमरी झाली, आता मला काहीच फोटो काढता येणार नाही. मग ती बोलली अगं पण काय झालं एवढं सगळं, किती जीबी होतं तुझा फोन मध्ये? तर म्हटलं 256 GB. मग ती बोलली की 256 GB असून पण तुझा फुल झालाय? म्हटलं हो. बाई ग काय मुलगी. आणि हे तिचं खूप आपसूक आलं तिचं. आणि तिने बाई ग केल्यावर आम्ही एकमेकींकडे बघितलं, आपण पिक्चरचं प्रमोशन सुरू केलेलं आहे. तर हे खूप बायकांसाठी तर खूप आहे, आपसूक येणार आहे बाई ग. आणि प्राऊड मुमेंट असं तुला बोललाय बाई ग तू हे केलंस? येस, माझ्या स्कूलच्या प्रिन्सिपल, शाळेतले सगळे शिक्षक मी म्हणेन, कारण मी कलाप्रेमी होतेच. म्हणजे मी शाळेमध्ये अव्वल नंबर मारायचे डान्समध्ये, माझं भरतनाट्यम सुद्धा झालंय. त्यामुळे तीही आवड मला मम्मीनेच, म्हणजे शाळेत असताना मम्मीनेच मला भरतनाट्यम क्लासेसला घेऊन जायचं किंवा संगीताचा क्लास लाव वगैरे असं सगळं असायचं. मी तिथून पळून किंवा चिटिंग करायचे वगैरे. पण ती आवड आणि ती ओढ तेव्हापासून निर्माण झाली होती, किंवा मम्मीने ते माझ्यामध्ये रुजवलं होतं लहानपणापासून. आणि आता मी म्हणजे माझ्या टीचर्स म्हणजे सिरियसली अव्वल नंबर मी शाळेत काढायचे डान्समध्ये आणि पारितोषिक घ्यायचे. पण आज मी या फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन छान डान्स करते किंवा ऍक्टिंग करते, मोठ्या पडद्यावर दिसतेय. माझ्या सगळ्या शिक्षिका ज्या मला शिकवायच्या त्या मला म्हणजे मी आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये, कारण त्यांच्यामुळेच ते सगळं झालं शक्य. तर त्या इतक्या प्राऊड फील करतात. आणि मग तू म्हणतेस तसं की बाई ग करून दाखवलंस तू, किंवा तू इथेच डिझर्व करत होती नम्रता. तू कलाप्रेमी होतीस आणि कलेचं महत्व त्या कला क्षेत्रातच असतं जास्त, त्यामुळे तू परफेक्ट ठिकाणी काम करतेस. असं बाई ग मोमेंट होता त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी.